जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव गेल्या 48 तासांमध्ये 2000 रुपयांनी वाढले असून जीएसटीसह सोन्याचे दर 66,300 इतके झालेले आहेत। अमेरिकन बँकांचे व्याज दर हे कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याकडे आपला कल वाढवल्यामुळे ही भाववाढ झाल्याचं बोललं जात आहे। आगामी काळामध्ये देखील सोन्याचे भाव वाढ होऊ शकते अशी माहिती सुवर्ण व्यावसायिकांनी दिली आहे। ऐन लग्न सराईमध्ये सोन्याचे भाव वाढल्यामुळे सोनं हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर झालंय। आंबोलीत सरकारी जमिनीवर अतिक्रमणे करून रिसॉर्ट उभे करून बेकायदेशीर 27 बंगले बांधले होते। हे बंगले अनधिकृत असल्याने ते तात्काळ पाडण्यात यावेत यासाठी येथील ग्रामस्थांनी गेले 20 दिवस साखळी उपोषण केलं होतं। अखेर ग्रामस्थांच्या लढ्याला यश आलं असून हे अनधिकृत बंगले पोलीस संरक्षणात तोडक कारवाई करून जमीनदोस्त करण्यात आले। महसूल आणि वन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे, त्यामुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका कारमधून सुमारे 12,24,000 रुपयांचा गांजा जप्त केलाय। या प्रकरणी पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे। मुंबई गोवा महामार्गावर पाठलाग करत पळसपेजवळ ही कारवाई करण्यात आली। वाहनामध्ये 12,24,000 रुपये किमतीचा गांजा लपवून गोव्याला घेऊन जात असताना पोलिसांनी ही कारवाई केली। रायगडच्या राजपुरी खाडीमध्ये शिडाच्या होड्यांच्या स्पर्धा रंगल्या, त्यामुळे राजपुरी खाडीमध्ये जणू होड्यांची जत्राच भरली होती। या स्पर्धेमध्ये लक्ष्मी आणि नुरानी या होड्यांनी प्रथम क्रमांक पटकावला। शिडाच्या होड्यांची माहिती नवीन पिढीला व्हावी आणि पर्यटनाला चालना मिळावी यासाठी कोकण भूमी प्रतिष्ठान आणि जंजिरा ॲडव्हेंचर टुरिस्ट ग्रुप यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला। गोदावरी नदी पुन्हा एकदा पाणवेलीच्या विळख्यामध्ये सापडल्याचं दृश्य पाहायला मिळते। दक्षिण गंगा म्हणून नाशिकच्या गोदावरी नदीची ओळख आहे, मात्र गेल्या अनेक वर्षापासून ही नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचं पाहायला मिळते। रामकुंड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणवेली साचल्याने नदीच्या प्रदूषणामध्ये वाढ होते। या प्रकारामुळे गोदाप्रेमी नाराजी व्यक्त करत नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रशासन आणि सरकारच्या पातळीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करतायत। पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मेट्रो स्थानक ते रामवाडी मेट्रो स्थानकाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झालं। बुधवारपासून हा मार्ग पुणेकरांसाठी खुला झालाय। वनाज ते रामवाडी असा एकूण 16.5 किलोमीटरचा हा मार्ग आहे। फक्त 30 रुपयामध्ये आणि विशेष म्हणजे 30 मिनिटात पुणेकरांना हा मार्ग पूर्ण करता येणार आहे। कोल्हापुरातील राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेस असणारे मानेवाडी गाव कोल्हापूरपासून 35 किलोमीटर अंतरावर आहे। या गावामध्ये पहिल्यांदाच लाल परी आली आहे। समस्त गावकऱ्यांनी तिचं जंगी स्वागत केलंय। गावामध्ये लाल परी येताच ढोल ताशांच्या गजरातच गावच्या वेशीपासून ते मुख्य स्टॉपपर्यंत वाजत गाजत स्वागत करण्यात आलं आणि पहिल्यांदाच गावात आलेल्या एसटी बसला पाहण्यासाठी गावातील आबालवृद्धांनी गर्दी केली। मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर मोदी विरोधकांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला। मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जोरदार निदर्शनं करण्यात आली। कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटी झाली। वर्षा गायकवाड यांना कार्यालयामध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं। महापालिका मार्ग कार्यकर्त्यांनी अडवून धरला। महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता टीईटी परीक्षा ही यंदा ऑफलाईन पद्धतीने होण्याची शक्यता आहे। तांत्रिक अडचणी लक्षात घेता राज्य परीक्षा परिषदेने यंदा ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय। राज्य सरकारला ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याची परवानगी मागितली होती, ती परवानगी राज्य सरकारने दिली आहे। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला क्विंटलला 41,101 रुपयांचा दर मिळाला। सांगलीतील हळद बाजाराच्या इतिहासामध्ये हा सर्वोच्च दर मिळालेला आहे। सध्या नवीन हंगामातील हळदीची आवक मोठ्या प्रमाणात होत असून प्रामुख्याने राजापुरी हळदीची आवक आहे।
निफाड तालुक्यातील धरणगाव वीर येथील चौफुलीवर 6 वाहने अडवून तपासणी केली गेली। वाहनामध्ये 27 गायी आणि बैल बांधलेले जखमी अवस्थेमध्ये आढळले। लासलगाव पोलिसांनी माहिती दिली असता घटनास्थळी पोलिसांनी येऊन वाहन चालकांकडे जनावरांच्या खरेदी विक्रीची आणि वाहनाची कागदपत्र मागितली। कागदपत्र आढळून न आल्याने पोलिसांनी 27 गोधन आणि 6 वाहने असा एकूण 18,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 24 तासानंतर कात्रज प्राणी संग्रहालयातील बिबट्याला जेरबंद करण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या। हालचाली टिपणाऱ्या वेगवेगळ्या कॅमेऱ्यांसह 9 पिंजरे लावण्यात आले होते। दरम्यान तो एका पिंजऱ्यामध्ये अडकला। मंगळवारी रात्री 9:15 वाजता बिबट्याला जेरबंद करण्यात आलं। लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी अवैध धंद्यावर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरू केली आहे। लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील देवघर येथे अवैधरित्या जुगार अड्डा सुरू होता। या जुगार अड्ड्यामुळे परिसरातील तरुण युवकांवर वाईट परिणाम होत असल्याने कारवाई करण्यात आली। महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडे अनेक कंत्राटी कामगार हे कार्य करत असतात, परंतु या कामगारांनी विविध मागण्यांसाठी 6 वेळा आंदोलन करूनही शासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याने बुधवारपासून त्यांनी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे। गोंदिया येथील महावितरणाच्या कार्यालयासमोर सर्व विद्युत कंत्राटी कामगार बसले असल्यामुळे जनसामान्यांच्या विद्युत पुरवठ्यावर याचा परिणाम होणार असल्याचं चिन्ह सध्या जिल्ह्यामध्ये दिसतंय। महाशिवरात्री दिवशी त्र्यंबकेश्वर मंदिर 24 तास सुरू राहणार आहे। 8 तारखेला पहाटे 4 वाजता मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार। 9 तारखेला रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी सुरू राहणार आहे। महाशिवरात्री दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते। भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाकडून खास नियोजन करण्यात आलेलं आहे। व्हीआयपी पाससाठी देखील आता भाविकांना ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे। नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यामधील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। परीक्षा फॉर्मवर जितके शुल्क आहे तितके शुल्क आकारण्यात यावे, इतर गोष्टी सांगून अतिरिक्त शुल्क आकारून विद्यार्थ्यांकडून आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करण्यात आला। जोपर्यंत संबंधित महाविद्यालयाच्या चालकावर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा विद्यार्थ्यांनी इशारा दिला। तसं निवेदन देखील तहसीलदार यांना देण्यात आलंय।